नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मित्रहो, एक अशी संवेदनशील कहाणी आपण आज बघणार आहोत, ज्या कहाणीची सगळीच दृश्य आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजेत. त्यातली वास्तविकता आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजे. म्हणूनच ही कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी एक गोष्ट स्पष्ट करतोय. महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणासाठी आपला लढा देतोय. याआधी 58 मोर्चे शांततापूर्ण मार्गाने झाले आहेत. मराठा आरक्षणाची मागणी संपूर्णतः योग्य रास्त आहे. कारण एका विशिष्ट वर्गाला आरक्षण नाही म्हणून या सगळ्या प्रवाहापासून वंचित राहावं लागतं ही गोष्ट बरीच नाही. आतापर्यंत शांततामय मार्गाने चालू असलेलं हे आंदोलन हिंसक झालं. ते का झालं हे तपासून बघितलं पाहिजे. यात राजकारण आहे का हे देखील तपासलं पाहिजे. म्हणूनच आजचा हा विशेष भाग मी आपल्या समोर मांडतोय. कुठेही कोणत्याही समुदायाला दुखावण्याचा हेतू नाही, तर वास्तविकता समोर आणण्याचा आहे. अंतरवलीच्या परिसरात काय घडलं, राष्ट्रीय महामार्ग 211 धुळे सोलापूरवर काय घडलं हे तुम्हाला आधी मी दाखवतोय. जिथे जिथे जाऊ तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी गाड्यांचा सांगाडा दिसला. आग लागलेल्या गाड्या, कुठे अपघातग्रस्त झालेल्या गाड्या, या सगळ्यांच्या मधून एक धूर निघत होता आणि तो धूर वेगळीच काही कहाणी सांगत होता. आग कुठेतरी लागली होती आणि हा धूर इथे धुमसत होता हे जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षात आम्ही फील्डवर गेलो आणि तिथे जे जाणवलं ते तुमच्या समोर मांडतोय. धाराशिव, सुरत. ही सुरत दिसतीये, या आंदोलनाची सुरत, लोकांच्या प्रक्षुब्ध होण्याची सुरत. गाडी जाळली आहे, गाडी ओढली आहे. एका गाडीची आग तर अजूनही धुमसते आहे आणि ही धुमसणारी आग महाराष्ट्रात काय होणार आहे याची कल्पना देते. ही प्रतिक्रिया आहे. कोणत्या क्रियेची प्रतिक्रिया आहे? इथून जवळच असलेल्या अंतरवली गावात जे घडलं त्याची प्रतिक्रिया. या गाडीच्या मागे एक गाडी आहे, या गाडीच्या पुढे 2 गाड्या, पुढे 2 गाड्या, मागे 2 गाड्या, त्याच्यानंतर अजून गाड्या. अशा गाड्या जळत गेल्या. नुकसान कोणाचं झालंय हा मोठा प्रश्न आहे. नुकसान राज्याचं झालंय, नुकसान लोकांचं झालंय, नुकसान सरकारचं झालंय, हे नुकसान अजून कोणाचं झालंय. ही सगळी कहाणी आम्हाला बघावी लागणार. का घडला हा प्रकार, कशासाठी घडला, आपण त्याच ठिकाणी आहोत, त्याच भागात आहोत जिथून ही सगळी परिस्थिती कोणताही वाद न वाढवता आपल्याला जाणून घ्यायचं. आता याची खरी कहाणी आपल्याला जाणून घ्यायची आहे. काय घडलंय, कसं घडलंय आणि कशामुळं घडलंय. पोलिसांनी तिथे लाठीमार केला आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून गाड्या जाळल्या गेल्या. त्याची प्रतिक्रिया म्हणून लोक संतप्त झाले आणि त्यानंतर राजकारण्यांची रांगच लागली. हे सगळं जितकं खरं आहे तिथे घडलेल्या घटना सुद्धा खऱ्या आहेत. पहिल्यांदा मी तुम्हाला एका दगडफेकीची दृश्य दाखवतोय. दगडफेकीची दृश्य आहेत. कदाचित आता पुढच्या सगळ्या दृश्यांनी तुम्ही विचलित होऊ शकता. कृपया होऊ नका. शांत मनाने एकदा बघा. सगळ्या समुदायांनी हे बघावं आणि काय होतंय याचा अभ्यास करावा. पहिल्यांदा काही क्षण ही दगडफेकीची दृश्य बघा. ही दृश्य बघितल्यावर तुमच्या लक्षात येतं की दगडफेक होत होती, दगड मारली जात होती. या दगडफेकीचा परिणाम काय झालाय ते ऐकायचंय तुम्हाला, ते बघायचंय तुम्हाला. तोही परिणाम मी तुम्हाला दाखवतोय. आता त्या सगळ्या परिणामांकडे बघताना तुमच्या मनात काय विचार येतील तेच बघून घ्या. या दगडफेकीमध्ये 57 लोक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. काही वर्तमानपत्रात बातम्या आल्यात. ती बातमीही एक तुम्हाला मी दाखवतोय की काही पोलिसांना डिस्चार्ज मिळाला आणि 14 जण उपचार घेत आहेत. डिस्चार्ज मिळाल्याची बातमी मला धक्कादायक वाटली. या सगळ्या पोलिसांच्या पैकी सगळीच्या सगळी पोलीस ही उपचार घेत आहेत. यात महिला कर्मचारी आहेत ज्यांना भयंकर मार लागलेला आहे.
आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांचे उपचार आता सुरू आहेत. काही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर काही सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. पोलीस निरीक्षक पदापासून ते खालच्या पदापर्यंतचे अनेक अधिकारी कर्मचारी यात जखमी झालेले आहेत. मी तुम्हाला काही नावं वाचून दाखवतोय आणि त्यासोबत फोटोही दाखवतोय. नावं खाली स्क्रोल होत राहतील आणि फोटो दिसत राहतील. जरा बघा. पूजा कदम, मंदा पवार, चंद्रकला शळमल्ले, दीपाली पवार, वंदना मस्के, नीमा घनगाव, पूनम भट्ट, प्रतिभा पंडोरे, मनीषा नागलकोट, मनीषा पुंगळे, आरती साबळे, मंगल लोहकर, रेणुका बांडे, लक्ष्मी वालगो, सुरेश गायकवाड, विजय कुंडलीकर, दिलीप दुसंगे, शिवप्रसाद लंगडे, श्रीनिवास गुडीवार, धर्मेंद्र खांडेकर, मुकुंद अघाव, सचिन सांगळे, सचिन चौधरी, गोकुळ सिंग कायटे, कैलास साठे, संतोष सोनोळे, सचिन जाधव, कैलास खाडे, सुधीर वाघमारे, रमेश राठोड, मारुती शिवरकर, विजय देवकर, मारुती वैराळ, बाबा मरवाड, ज्ञानेश्वर धनेधर, गजानन झोरे, धर्मेंद्र खांडेकर, विष्णू मुडमणे, सुरेश गायकवाड, मीरा मुसळे, स्मिता अकोले, मीरा ठोके, लक्ष्मी वाळके, रेणुका नांगरे आणि एक PI आहेत नाईक नावाच्या त्या. एवढी सगळी माणसं रुग्णालयात जखमी अवस्थेत पडलेली आहेत. त्यांची छायाचित्र तुम्ही बघितलेली आहेत. किती भयंकर मार लागलाय, कुणाचा पाय गेलाय, कुणाच्या तोंडावर मोठा दगड लागलाय, कुणाला काय कोणाला काय कोणाला काय. हा सगळ्या दगड मारण्याचा प्रकार जेव्हा पोलिसांच्यावर घडत होता आणि पोलीस जखमी होत होते तेव्हा या सगळ्या प्रकारामध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घ्यावी असं अपेक्षित होतं का? मी पुन्हा सांगतोय, मराठा आरक्षणाची लढाई, या लढाईला माझा व्यक्तिगतरित्या संपूर्णतः पाठिंबा आहे. मी पुन्हा पुन्हा यासाठी सांगतोय की मी बोलतोय, कुलकर्णी आडनावाचा माणूस बोलतोय म्हणून मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे अशी अवई तुम्हाला कोणाला उठवता येऊ नये यासाठी पुन्हा पुन्हा सांगतोय. मी सातत्यानं मराठा आरक्षणाच्या समर्थनाचीच भूमिका याआधीही घेतलेली आहे. पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या मध्ये कोणी अपप्रवृत्ती घुसल्या होत्या का हे तपासून बघणं आवश्यक आहे. मित्रो, मी मनोज जरांगेंच्या विषयी बोलणार आहे. मनोज जरांगे मराठा समाजासाठी आंदोलन करून आपल्या जीवाचीही पर्वा न करणारी लढवई व्यक्ती. आतापर्यंत 7 ते 8 वेळेला मनोज जरांगे यांची उपोषणं झालेली असतील. 7 ते 8 वेळेला. उपोषणानं इतकी प्रकृती खालावली आहे की जेमतेम 35-40 किलो वजन उरलं असेल. समाजासाठी लढणाऱ्या या माणसांनी केलेल्या आजवरच्या आंदोलनामध्ये कधीही हिंसक प्रकार घडलेला नाही, गालबोट लागलेलं नाहीये. त्यामुळं जरांगेंच्या आंदोलनाविषयी माझ्या मनात जराशीही शंका नाही. 58 मोर्चे निघालेत, मूक मोर्चे. मराठा समाजाने कधीही संतप्त प्रतिक्रिया दिलेली नाही. मराठा समाजाचा जनसागर मुंबईमध्ये उसळला होता. कधीही कोणतेही अपप्रकार तिथे घडलेला नाहीये. सगळ्याच जिल्ह्यात मोर्चे झाले, कधीच कुठे काही घडलं नाही. मराठा समाजाच्या मुलांनी आपला जीव दिला. कोणी नदीत उड्या मारल्या, कोणी विषारी औषध प्राशन केलं, कोणी गळफास घेतला, कोणी काही केलं, पण तरीही मराठा समाजाने आपला संयम सुटू दिलेला नाही. जरांगेच्या उपोषणामध्ये मराठा समाजाचा संयम सुटावा आणि त्यांनी दगडफेक करावी असं काय घडलं होतं? मुळात अंतरवली हे गाव 2200-2300 लोकसंख्येचं, ज्यात वृद्धांची संख्या, बालकांची संख्या वगळली तर 1200च्या आसपास तरुण तरुणी महिलांची संख्या असेल, ज्यात हजारो लोक या आंदोलनाच्या स्थळी जमा झालेली दिसली. या आंदोलनाला थांबविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत होतं. या प्रयत्नांना यश येतही होत होतं. हे उपोषण थांबण्याच्या स्थितीमध्ये आलेलं होतं. पण मध्येच काहीतरी भयंकर घडलं. दगडफेकीसारखा प्रकार घडला. यात अनेक पोलीस कर्मचारी जे वेगवेगळ्या समाजाचे आहेत ते जखमी झाले. आणि मग पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीमार केला. चर्चा गोळीबारापर्यंतची गेली, गोळी झाडण्यापर्यंतची गेली. आणि मग ती लोक संतप्त झाली. आणि संतप्त झालेल्या लोकांच्या नंतर जो काही प्रकार घडला, म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच 8-10 गाड्या दाखवलेल्या आहेत
आणि या 8-10 गाड्या जळाल्या आणि मग राजकारण्यांची रांग अंतरवली गावामध्ये लागू लागली. शरद पवार, उद्धव ठाकरे, राजसाहेबांचे प्रतिनिधी या सगळ्यांनी, उदयनराजे, संभाजीराजे या सगळ्यांच्या भेटी सुरू झाल्या. सरकारवर निशाणा साधला जाऊ लागला. राजकारण रंगात आलं होतं. कोणी फडणवीसांचा राजीनामा मागत होतं, कोणी शरद पवारांना शिव्या घालत होतं. पण या सगळ्या प्रकारामध्ये पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून त्यांच्या निलंबनाची घोषणा करा अशी मागणी केली जात होती. माझा एकच प्रश्न आहे, मी पुन्हा ते फोटो दाखवतोय. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मध्ये अनेक पोलीस कर्मचारी, अधिकारी मराठा समाजाचे आहेत, ज्यांना हा त्रास भोगावा लागलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला कर्मचाऱ्यांनाही मार लागला आहे की ज्यात त्या जखमी झाल्या आहेत. पोलिसांच्या जीवावर आलं होतं. तुमच्या राजकारणात पोलिसांचा बळी जाणार असेल म्हणजे दगडांचा मार देखील पोलिसांनी खायचा. त्याची प्रतिक्रिया म्हणून पोलिसांनी बोलायचं नाही. हा प्रकारच मुळात अवघड, अशक्य आणि विचित्रच आहे. या पोलिसांचा विचार कोणी करणार आहे का? पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाला, लाठीचार्जच्या निर्णयाच्या मागे कोणकोणती कारणं घडली होती याचा विचार कोणी करणार आहे का? हाच माझा प्रश्न आहे. आणि याही पुढे या आंदोलनातले अनेक महत्त्वपूर्ण धागेदोरे मी आपल्याशी शेअर करणार आहे. नमस्कार.